फ्रेंड्स, तर आज मी दिव्याची डिझाईन बनवते आहे. त्यासाठी मी इथे कॅनव्हास पेपर वापरते आहे. तर तुम्ही बघू शकता कॅनव्हास पेपर कुठल्या साईडने वापरायचा हे पण तुम्हाला मी सांगणार आहे आणि कुठल्या कलरचे वूल वापरते आहे, ड्रॉइंग कशी काढली हे पण मी तुम्हाला दाखवते आहे. तर त्यासाठी मी हा कॅनव्हास पेपर वापरला. तुम्ही बघू शकता एक साईडला हा चकाकतो आहे आणि एक साईडला असा हा रफ आहे. तर मी हा जो चकाकते साईड ती वापरते. मैत्रिणींनो, माझं हे डिझाईन बनवून इथे तयार आहे. तर तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मागच्या व्हिडिओजमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर मी अस्तरचं कापड वापरलं होतं बेससाठी. तर मी इथे कॅनव्हास वापरते आहे. मला वाटतं कॅनव्हास हे अस्तरपेक्षा बेटर आहे. एक तर ते स्टेबल राहतं, कट करताना वगैरे काही प्रॉब्लेम येत नाही, पटकन चिकटतं. आणि एकदा चिकटलं की कापडला कसं खूप जोरचं प्रेस करावं लागतं, तसं इथं काही गरज नाही आहे. थोडंफार प्रेस केलं तरी तुम्ही ते चांगलं चिटकून जातं. तर मला वाटतं की कॅनव्हास हे अस्तरपेक्षा तरी बेटरच आहे. बाय.